काल अस्वस्थ वाटतं आणि मी खरं तर खूप विश्वासाच्या नात्याने आदराने महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना एक पत्र आज लिहिलेलं आहे. कारण का कालचं जे दृश्य मी तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर पाहिलं हे मला वैयक्तिक प्रचंड अस्वस्थ करणारं होतं की राजनीती चलती राहिली, राजकारण होत राहील, पण पातळी महाराष्ट्रातली ही नक्की गेली आहे कुठे? ज्या पद्धतीने मारामाऱ्या, एक तर पिस्तूल, एका जिल्ह्यात तर कोणीतरी पिस्तूल दाखवली आहे कोणाला, एका ठिकाणी मारामाऱ्या, कोण कॉलर धरतंय, कोण गाड्या फोडतंय. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, हा कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेबांचा महाराष्ट्र आहे. ह्याच्यात मी तरी आजपर्यंत कुठल्याही इलेक्शनमध्ये ही खालची पातळी, या गलिच्छ राजकारण कधीही पाहिलेलं नाही. कालही मी म्हटलं नको रे बाबा इलेक्शन. माझं तर म्हणणं आहे सगळं इलेक्शन एकदा तर कॅन्सलच करा आणि पूर्ण पारदर्शकपणे. आणि माझी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे, हात जोडून विनंती आहे की काल ज्यांनी दंगल करायचा प्रयत्न केला, गडबड, प्रत्येकावर केस झालीच पाहिजे आणि अशा लोकांना अटक करा. कारण का ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. मग कुठला पक्षपेक्षा पाहायचा नाही, ही पक्षाचा विषयच नाही, हा महाराष्ट्राचा विषय. आणि ज्या संविधानाने, ज्या महात्मा गांधींनी उभं आयुष्य तुम्हाला आणि मला मोकळा श्वास घ्यावा म्हणून केलं, त्यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं की त्या संविधानाच्या चौकटीचाच हा देश चालला पाहिजे. आणि इलेक्शन कमिशन महाराष्ट्राचं करते तरी काय? कोणी उठावं, काही बोलावं, त्याच्यावर ॲक्शन नाही. काल उगाच काहीतरी थातूर मातूर 3 लोकांना, काहीतरी 4 लोकांना नोटीस पाठवली असं कानावर येत आहे, ते पण इलेक्शन झाल्यानंतर. आणि त्यानंतर ज्या पद्धतीने कोण कुठे बूथ करताना फोटो टाकतंय, कोण सत्तेमधले, आणि हे सगळे सत्तेमधले लोक आहेत. आपापसात भांडा, काय तुम्हाला करायचं तो तुमचा अंतर्गत प्रश्न आहे, पण महाराष्ट्राला वेठीस धरू नका.